हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी माझ्या मुलाला टिफिन देणार आहे. तर त्या टिफिनमध्ये मी काय देणार आहे तर हे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेय. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मस्त बघा मॉर्निंग व्ह्यू होता. तो सकाळी लवकर जातो, तर सकाळी लवकर उठावं पण लागतं. तर इथे मी म्हणजे त्याच्यासाठी 2 टिफिन द्यावे लागतात, एक शॉर्ट ब्रेक आणि एक लॉंग ब्रेकसाठी. तर शॉर्ट ब्रेकमध्ये त्याला ब्रेकफास्ट म्हणजे काहीतरी असं पराठा वगैरे असं द्यावं लागतं आणि लॉंग ब्रेकमध्ये प्रॉपर भाजी आणि पोळी असं द्यावं लागतं. तर मी त्याला लॉंग ब्रेकसाठी म्हणजे भाजी देणार आहे, पनीरची भाजी देणार आहे आणि शॉर्ट ब्रेकमध्ये मी त्याला पराठा देणार आहे, मेथीचा पराठा देणार आहे. तर इथे मी दोन्ही टिफिन सोबतच बनवते. असं काही पहिले ब्रेकफास्ट बनवून घेते आणि नंतर लंचची तयारी करते त्याच्यात, तसं काही नाही, दोन्ही पण सोबत करून घेते म्हणजे पटापट होतं. तर इथे मी जी पनीरची भाजी आहे ती नॉर्मल सुकी भाजी बनवणार आहे. असं प्रॉपर असं ग्रेव्ही वगैरे असं नाही बनवणार आहे, कारण की त्याला ग्रेव्हीची भाजी जास्त आवडत नाही, म्हणून मी त्याला सुकी भाजी देणार आहे. आणि टिफिनमध्ये बेटर सुकीच भाजी चांगली वाटते खाण्यासाठी पण, आणि टिफिनमध्ये म्हणजे सांडणार वगैरे नाही त्या हिशोबाने पण. तर इथे मी अर्धा कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय. टोमॅटो मी एक पूर्ण घेतलाय, कारण की थोडासा खट्टा पण लागण्यासाठी आणि टेस्ट थोडीशी आंबटसर येण्यासाठी एक पूर्ण टोमॅटो घेतलाय, अर्धा कांदा घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर. आणि पनीर हे मी पूर्ण नाही घेतलं, कारण की तो एवढं पनीर नाही खाणार हे मला माहिती आहे. तर अर्ध्यातलं अर्ध पनीर घेतलंय मी, जास्त न घेता. तर इथे मी मक्का फ्राय करतेय. तर मक्का फ्राय करण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकलाय, मीठ टाकलंय, काळं मीठ टाकलंय थोडंसं, आणि त्याच्यानंतर आमचूर पावडर पण टाकली आहे थोडीशी, आणि त्याला चांगलं परतून घेतलंय आणि दोन चम्मच तेल पण टाकलंय. हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलंय मी, म्हणजे ते जो मसाला आपण टाकलाय तर तो चांगला प्रॉपर त्याला चिपकण्यासाठी तो टाकलाय. तर इथे मी नॉर्मल पीठ पण मळलंय आणि पराठ्याचं पीठ पण मळून ठेवलंय. आणि इथे मी ना अंडा बॉईल करते त्याच्यासाठी, कारण की तो सकाळी काही दूध घेऊन नाही जात, त्याच्यासाठी एक अंडा देते त्याला. आणि एवढं 7 वाजता तरी काय खाणार मुलगा, म्हणजे पिणार काय दूध. तर त्याच्यासाठी एकच अंडा बॉईल करते त्याच्यासाठी आणि खाऊन जातो तो. तर इथे मी पनीरच्या भाजीची तयारी करतेय. तर एक पॅन घेतलाय आणि त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, त्याला चांगलं फुटू दिलंय मोहरीला. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो त्याच्यामध्ये टाकलाय, त्याला चांगलं ब्राऊन होऊ द्यायचंय. त्याच्यानंतर टोमॅटो जे चॉप केलेलं ते त्याच्यामध्ये ऍड करायचं, त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मी टाकली हळद, आणि म्हणजे त्याच्या टेस्टनुसारच अशी भाजी बनवतीये मी. तुम्ही जर का म्हणजे तुमच्या जर जास्त कमी मिर्च पावडर वगैरे खात असेल बाळ तुमचं, म्हणजे मुलगा वगैरे कोणी, तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त ऍड करू शकता. आणि मीठ टाकले टेस्ट अकॉर्डिंग, आणि त्याच्यामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर मी पनीरचे जे छोटे छोटे बाईट करून घेतले होते ते ऍड केलेत. तर इथे मी पनीर तळलं नाही, कारण की फ्राय केलं नाही. काय होतं ना, एकतर सुकं पनीर बनवतीये आणि त्याच्यात जर का पनीर तळलं आणि त्याला फ्राय केलं तर मग ते थोडंसं कडक होतं. आणि टिफिन कसं हा तो आय थिंक 1-1.5ला खात असेल, तर त्या हिशोबाने मी पनीर त्याला फ्राय नाही केलं. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी आमचूर पावडर टाकली, मीठ टाकलं आणि चांगलं फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर मस्त ऍड केली त्याच्यावर. तर इथे मी पहिले पराठा टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक चपाती बनवणार आहे, कारण की तो पराठा छोटे छोटे देते तर तो खाऊन टाकतो, आणि चपाती जर का 2 दिले तर तो एवढा ओरडतो मला की मम्मा 2 चपाती नको देत जाऊ, कारण की मी त्याला छोटे छोटे 2 देते. पण आता असं करते की 2 चपातीची एकच चपाती करते आणि मस्त त्याला चांगलं भाजून तेल लावून त्याला सॉफ्ट बनवून त्याला असं देते. तर इथे
आपण जर का टिफिनमध्ये पराठा चपाती वगैरे देत असेल ना, तर त्याला चांगलं भाजून तेल लावून त्याला द्यायचंय. कारण की जेणेकरून चांगलं त्याला भाजल्यावर तेल लावल्यावर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचंय. कारण की जी चपाती आपण देतोय टिफिनमध्ये ती चांगली सॉफ्ट राहते आणि जास्त वेळ सॉफ्ट राहते. असं म्हणजे आपण थोडं हलकंसं चपातीला तेल वगैरे लावलं तर ती लगेच अशी थोडंसं कडकपणा येतो त्याच्यामध्ये. तर आपल्याला देताना चांगलं त्याला तेल वगैरे चांगलं त्याला दाबून दाबून भाजून असं घ्यायचंय. आणि म्हणजे जास्त वेळ सॉफ्ट राहते चपाती. ट्रॅव्हलिंगसाठी पण बेटर आहे चांगलं, म्हणजे तेल वगैरे लावायचं भाजायचं, जास्त वेळ सॉफ्ट राहते. तर इथे मी बघू शकता की 2 चपातीचीच 1 चपाती करणार आहे चांगली. तर जास्त पण मोठी नाही, एवढं तो त्याला झोपायचं थोडी नाही स्कूलमध्ये जाऊन. तर इथे मी छोटीशी म्हणजे मीडियम साईजची चपाती बनवते. त्याच्यासाठी मी फुलका वगैरे देत नाही त्याला, कारण की फुलका थोडासा म्हणजे असं वातळ टाईपमध्ये होऊन जातो बघा, सुकून जातो. त्याच्यासाठी मी त्याला चपातीच देते. पराठा टाईप सारखं मस्त त्याला आतून तेल पीठ लावते सुक्क, आणि मस्त तो जास्त वेळ सॉफ्ट राहतो. तर इथे मी चपाती त्याला चांगली मस्त असं तेल वगैरे लावून त्याला चांगलं भाजून देणार आहे. तर तो स्कूलमध्ये जातो. 7:15 त्याची बस येते, 7:15 बस येते त्याची, आणि तो 7 वाजताच आम्हाला घराच्या बाहेर निघावं लागतं. तर इथे मी कधी 5-5:30ला उठून जाते. अर्ध्या तासामध्ये 10-15 मिनिटामध्ये फ्रेश होते आणि लगेच त्याच्या टिफिनची तयारीला लागून जाते. तर जास्त वेळ नाही लागत, फक्त अर्धा तास लागतो. अर्धा ते म्हणजे 20 ते 25 मिनिटच लागतात फटाफट केलं तर. तर इथे मी काय केलं होतं ना, पहिले आपलं प्लेन व्हाईट पीठ मळून घेतलं होतं आणि नंतर पराठ्याचं पीठ मळलं होतं, जेणेकरून आपले भांडी पण जास्त भरणार नाही आणि फटाफट होईल. तर इथे मी पीठ आमचं सगळं मळून घेते सकाळीच, आणि मग नंतर जशी जशी चपाती वगैरे लागेल तसं तसं करते. आणि नाश्ता पण मग हे याचं सेपरेटच बनवते, फक्त पीठच याच्या म्हणजे स्वयंपाकामध्ये बनवून घेते. तर इथे नाश्ता मी नंतर करते, पहिले याच्या टिफिनची तयारी वगैरे करून घेते. नाश्ता आमच्या घरी 8-8:30च्या नंतरच खातात, एवढं लवकर खात नाही. आणि हा 7:15-7:30लाच निघून जातो. तर हा गेल्याच्या नंतरच मी नाश्ता बनवते. तर हा पेपर खूप चांगला आहे बघा, डीमार्टमध्ये इझिली तुम्हाला भेटून जाईल. तर आणि रियुजेबल पण आहे. तर तुम्ही टिफिनला जर का दिला आणि चांगला व्यवस्थित राहिला ना, तर तुम्ही परत तोच पेपर देऊ शकता. आणि ह्या पेपरमध्ये मस्त सॉफ्ट पोळी राहते. तर इथे मी त्याचा लंच टिफिन आहे तो भरतीये. तर पनीरची भाजी टाकलीये. मला टिफिन असा चेंज करावासा वाटतो, कारण की ह्याच्यामध्ये फक्त भाजी आणि पोळीच बसते, गोड वगैरे काही बसतच नाही. तर बघते जेव्हा टाइम भेटला तेव्हा घेते टिफिन. तर इथे मी भाजी पण भरलीये, चपाती पण भरलीये, आणि त्याच्यामध्ये थोडंसं फ्रूट टाकलंय, ते संत्री टाकलीये. तर मस्त त्याला असं व्यवस्थित टिफिन दिला की त्याला पण बरं वाटतं आणि मला पण बरं वाटतं दिवसभर, की हा मी व्यवस्थित टिफिन दिलाय त्याला आणि व्यवस्थित तो खाईन, आणि खातो पण, पूर्ण संपवतो. फक्त एखाद्या वेळेस म्हणजे काय माहिती काय मूड वगैरे आला की तो पूर्ण तर रिटर्न नाही आणत, पण संपवतो. बऱ्याचशानी अजून असं झालं नाही, स्कूल स्टार्ट झालं तेव्हापासून एकदा त्याने फक्त जो मी पराठा दिलाय तोच वापस आणला, नाही तर प्रॉपर पूर्ण व्यवस्थित खातो तो. आणि भूक पण लागतेच, तर मी पराठ्यासोबत त्याला सॉस देतीये. जॅम कसं पराठ्याला लावून द्यावा लागतो, सॉस असंच टिफिनमध्ये देते. आणि मक्का जी फ्राय केलेली होती ती पण चांगली थंडी झाली होती, तर ती पण दिली थोडीशी. त्याला अशी फ्राय केलेली मक्का फार आवडते, म्हणून मी त्याला फ्रायच केलं, अख्खं पूर्ण बॉईल नाही केलं. तर इथे आपला शॉर्ट ब्रेक पण झालाय, लॉंग ब्रेक पण झालाय तयार. आणि इथे मी मस्त टिफिन पॅक करून पण घेतलाय. बघू शकता बाहेरचा व्ह्यू. आता पावसाळा स्टार्ट झालाय तर लवकर ऊन पण पडत नाही, नाहीतर उन्हाळ्यामध्ये 6 वाजताच घरामध्ये ऊन येतं माझ्या. तर इथे मी बॅग सेपरेटच ठेवते, त्याच्या स्कूल बॅगमध्ये टिफिन नाही देत, कारण की ऑइल वगैरे पण कधी कधी लीक होतं, तर
तसं तर मी एअरटाईट वालाच घेतलेला आहे टिफिन, तर लीक होत नाही. पण बाय चान्स एखाद्या वेळेस तो जर का रिटर्न येताना त्याने टिफिन व्यवस्थित नाही लावला तर तेल वगैरे आपल्या बॅगला पूर्ण त्याच्या लागून जाईल. त्याच्यासाठी मी टिफिन बॅग सेपरेटच ठेवली आहे. तर तो फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये आला तर एकदम हे झाला, म्हणजे त्याला बोले चल ना एकदा बाय बोल ना सगळ्यांना. तर तो बघा कसा असा मस्त चाललाय स्कूलमध्ये, बिलकुल कंटाळा करत नाही, काही नाही, मस्त जातो तो स्कूलमध्ये. तर चला मग, गेलाय माझा म्हणून स्कूलमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.